आज मी बनवणार होते अळूवडी. माझे पप्पा त्यांच्या मित्राकडे तळेगावला गेलेले होते, तर त्यांनी अळूची पानं लावलेली होती. तर ही अळूची पानं गावठी आहे आणि त्यांनीच त्यांना दिलेली होती व त्यांनी ही मला बनवण्यासाठी दिलेली. हे पानं मी मस्त स्वच्छ धुवून घेतले. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, माझ्याकडे लसणाची पात होती, तर ती पण टाकत होती, कारण की ती अजून थोडा दिवस ठेवली असती तर खराब होऊन गेली असती. त्याच्यामध्ये लसूण पण टाकलेला होता मी, जिरे हे सगळं टाकून मिक्सरला बारीक करून घेतलेलं. आणि नंतर हे अळूचे पानं होते, याच्या ह्या शिरा असतात जाड-जाड, सुरीने त्या कट करून घेतलेल्या. आणि इकडे साईडला मी एक भांडं घेतलं होतं, त्याच्यामध्ये मी ती पेस्ट दळून घेतलेली होती, तर ती टाकली. त्याच्यामध्ये गूळ टाकला. नंतर चिंच पण भिजत टाकलेली होती, तर ती चिंचेचं पूर्ण मी पाणी घेतलेलं होतं आणि थोडेसे हे चिंचेचे साल असतात, तर ते थोडे आंबट-आंबट छान लागतात, तर मी ते पण त्याच्यामध्ये घेतलेले होते. यात मी तीळ टाकले. नंतर डाळीचं पीठ टाकलेलं. डाळीच्या पिठामध्ये लाल तिखट, हळद, जिरे हे असं सगळं टाकलेलं. नंतर चिंचेचं जे पाणी होतं त्याच्यातच ते मिक्स मस्त कालवून घेतलेलं आणि थोडंसं असं घट्ट वाटत होतं, म्हणून किंचित थोडंसं मी पाणी टाकलेलं होतं आणि मग ते प्रॉपर मिक्स करून घेतलेलं. नंतर हे असं घट्ट आणि छान दिसत होतं. या मिक्सचरमध्ये मी मीठ पण टाकून घेतलेलं होतं. नंतर हे अळूच्या पानांना असं छानपैकी लावून घेतलेलं आणि रोल करून घेतलेले. आणि रोल करता करता हे थोडे तुटत होते. दरवेळेस एवढे तुटत नाही, पण माहिती नाही हे का तुटत होते एवढे. मग असं छानपैकी लावून घेतलेलं मी. नंतर हे रोल बनवल्यानंतर स्टीम करायला ठेवलेले. 10-15 मिनटामध्ये होऊन जातात हे स्टीम झाल्यावर मी थोडंसं फ्रीझरमध्ये ठेवलं होतं, कारण की गार झाल्यावर मला लगेच कट करून तळायचे होते हे. मग मी असे तव्यावर हे असे शॅलो फ्राय केले होते. आणि मग छानपैकी ही पोळी, मेथीची भाजी, वरण-भात आणि शिमला मिरचीची भाजी असं मी छानपैकी मग मस्त जेवण करून घेतलं. आजसाठी एवढंच. बाय.